जर कधी कोणत्या हिंदू परिवारातील बाळाचा मृत्यू झाला तर त्याच्या बॉडीला जाळण्याऐवजी म्हणजेच अग्निसंस्कार न करता पुरलं जातं। याच हिंदू धर्मात मात्र वृद्ध आणि तरुणांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बॉडीला जाळलं जातं। पण हिंदू धर्मात अशा वेगवेगळ्या मान्यता का आहेत? हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे गरुड पुराण। या पुराणातील 10व्या अध्यायात मरणानंतरच्या विधींबद्दल माहिती आहे। या पुराणानुसार 27 महिन्यापर्यंतच्या बाळाचा जर मृत्यू झाला तर सर्वात आधी हे पाहिलं जातं की त्या बाळाचा मृत्यू गंगा नदीच्या जवळपास झाला आहे का। जर तसे असेल तर त्या बाळाच्या बॉडीला गंगा नदीच्या पाण्यात सोडलं जातं। पण जर त्या बाळाचा मृत्यू दुसऱ्या ठिकाणी झाला असेल तर अग्निसंस्कार न करता त्याच्या बॉडीला पुरलं जातं। सर्व मागचं कारण म्हणजे जशी मुलं मोठी होतात तशी त्यांची आत्मा मोहमायामध्ये अडकते। अशातच जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीची आत्मा पुन्हा त्याच्या शरीरात जाण्याचा प्रयत्न करते। ती आत्मा पुन्हा त्याच्या शरीरात जाऊ नये म्हणून मेल्यानंतर त्याच्या बॉडीला जाळलं जातं। 27 महिन्याच्या बाळामध्ये मोहमाया नसते, त्यामुळे त्या बाळावर अग्निसंस्कार करणे गरजेचे नाही।